नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये नंदिनी खूपच जास्त रडायला लागते. नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा, तुम्ही पेपर साईन करताना का बघितलं नाहीत की ते पेपर कसले आहेत ते. एका कागदाच्या तुकड्यावरती सही करत असताना तुम्ही का बघितलं नाही की तुम्ही ज्या कागदाच्या तुकड्यावरती सही करताय ते माझं आनंद निवास, माझ्या काळजाचा तुकडा आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी रडत असताना तिच्या मैत्रिणी तिच्या जवळ येतात आणि म्हणतात की नंदिनीताई, तू प्लीज शांत हो. हे बघ, जीवादादांनी जे काही केलं त्याच्याकडून चुकून झालं असेल, तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा नंदिनी म्हणते, काय एवढं सगळं घडलं तरीसुद्धा तुम्ही त्यांचीच बाजू घेताय, तुम्ही त्यांचीच साथ देताय. बाहेर जाऊन बघा, आनंद निवास पाडायला बुलडोजर घेऊन आलेत हे लोक. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी रडत असताना जीवा म्हणत असतो की भास्कर काका, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मला या जागेवरती माझं स्वप्न पूर्ण करायचं नाही आहे. तुम्ही प्लीज ही जागा पाडू नका, ही जागा नंदिनीची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्व्हेस्टर जाधव म्हणत असतात की काय, हे काय बोलताय तुम्ही जीवा देशमुख, करोडो रुपये खर्च केलेत हे जागा खरेदी करायला. मी इन्व्हेस्टरसुद्धा मीच आहे आणि पार्टनरसुद्धा मीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणताय की आता तुम्हाला या जागेवरती तुमचं प्रोजेक्ट उभं करायचं नाही आहे, म्हणून मी माझं करोडोंचं नुकसान करायचं अशी इच्छा आहे तुमची. काही तसं होणार नाही आहे. चला रे सगळेजणं, काहीही झालं तरी आनंद निवासची जागा पडली पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा इथे बुलडोझरला आता इथे जाधव म्हणत असतात की तुम्ही तुमचं काम सुरू करा, आनंद निवास पाडायला सुरुवात करा. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की जीवा, चूक जरी तुम्ही केली असेल ना तरीसुद्धा शिक्षा मात्र मीच भोगणार. आणि ती बुलडोझरच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, प्लीज प्लीज असं काही करू नका. तेव्हा जीवासुद्धा धावत पळत येतो आणि म्हणत असतो की प्लीज प्लीज हे सगळं थांबवा आत्ताच्या आत्ता, तुम्ही काही करू नका, ही जागा तुम्ही पाडू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी खूपच जास्त दुःखी झालेली असते. इथे आता आनंद निवासची 10वी ॲनिव्हर्सरी ते लोक सेलिब्रेट करत असतात, 10th ॲनिव्हर्सरी. आणि त्याच्यामध्येच इथे आता भास्करने सगळा गोंधळ घातलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हे बघा प्लीज प्लीज तुम्ही ही जागा पाडू नका. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ही जागा आम्हाला भाड्याने द्या, मी तुम्हाला रेंट देते आणि ही जागा मी वापरते. तुम्ही ही जागा खरेदी केली आहेत ना, मग मला ही जागा तुम्ही भाड्याने द्या. तेव्हा इथे इन्व्हेस्टर म्हणत असतात, एक मिनिट, ही जागा आम्ही तुम्हाला रेंटवरती देण्यासाठी घेतलेली नाही आहे, तर आम्हाला ही जागा पाडून इथे आम्हाला बिल्डिंगचं बांधकाम करायचं आहे, कळलं ना. आम्हाला आमची कामं करायची आहेत. तुम्हाला रेंटवरती देण्यासाठी करोडो रुपयामध्ये ही जागा मी खरेदी केलेली नाही आहे, कळते का मिसेस नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, प्लीज प्लीज असं करू नका. तुम्ही का बरं आमची जागा पाडताय. मला माहितीसुद्धा नव्हतं की तुम्ही ही जागा खरेदी केलेली आहे. 10th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतो आम्ही, पण मला माहिती नव्हतं की माझाच माणूस मला इतका मोठा धोका देईल ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्व्हेस्टर म्हणत असतात, हे बघा, तुमचं जे काही असेल ते असेल, पण माझं नुकसान मी होऊ देणार नाही आहे. ही जागा पाडली जाणार म्हणजे जाणार. ह्या जागेचं डिमॉलिशन होणार आणि तिथे आमचं काम आम्ही सुरू करणार. नंदिनी म्हणते, प्लीज प्लीज असं करू नका. आम्ही कुठे जायचं. तुम्ही आम्हाला याच्या आधी काही नोटीस वगैरेसुद्धा दिलेली नाही आहे की तुम्ही ही जागा खरेदी करताय. आम्ही आमची दुसरीकडे कुठेतरी सोय तरी केली असती. हे बघा, मी तुम्हाला विनंती करते, एका दिवसामध्ये आम्ही काय करणार आहोत. तुम्ही आम्हाला थोडे दिवस तरी वाढवून द्या ना. सांगा ना, किती दिवस वाढवून देणार आहात तुम्ही. तेव्हा इथे आता इन्व्हेस्टर जाधव म्हणत असतात की भास्कर सर, तुम्हीच बोला आता काय करायचं आहे ते. या लोकांना आपण कशी काय देऊ शकतो मुदत वाढवून. तेव्हा भास्कर काका म्हणतात, नंदिनी बाळा, हे बघ, सॉरी, तुला असं वाटत असेल की मी काहीतरी चुकीचं केलं आहे, पण मला खरंच माहिती नव्हतं की ही जागा तू चालवतेस म्हणून. मी ही जागा खरेदी केलेली आहे आणि करोडो रुपये लावलेत आपल्या इन्व्हेस्टरने. त्याच्यामुळे आता काही होऊ शकणार नाही आहे. तुला आम्ही किती मुदत देऊ शकतो. तेव्हा इथे माझ्या हातामध्ये काहीच नाही आहे. तेव्हा इकडे पुन्हा डोजर उचलणार. तेवढ्यातच जीवा म्हणतो, एक मिनिट थांबा ना. जीवा म्हणतो, हे बघा, तुम्ही ही जागा नाही पाडू शकत. मी सांगतोय ना तुम्हाला, मी आत्ताच्या आत्ता माझं प्रोजेक्ट मागे घेतोय. मला इथे माझं प्रोजेक्ट उभारायचंच नाही आहे. तेव्हा भास्कर काका म्हणतात, काय तुझं प्रोजेक्ट कुठलं. आता ते फक्त तुझं प्रोजेक्ट राहिलेलं नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे आयडिया माझी आहे ना, माझं प्रेझेंटेशन आहे ना, मग माझी आयडिया आता माझी कशी नाही राहिली. तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात,
ती आयडिया आता तुमची राहिलेलीच नाही आहे, ती आयडिया कधीच आमची होऊन गेलेली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा सर, प्लीज असं करू नका, आम्हाला थोडे दिवस तुम्ही वाढवून तरी द्या. तेव्हा भास्कर काका म्हणतात, ठीक आहे नंदिनी, आधीच मी तुला खूप त्रास दिला आहे, माझ्यामुळे तुला खूप मनस्ताप झाला आहे, आता मला तुला अजून त्रास द्यायचा नाही आहे. जशी माझी शनाया आहे तशी तूही मला आहेस, माझ्या मुलीसारखी. त्याच्यामुळे अजून तुला काही त्रास होईल असं मी काही करणार नाही आहे. ठीक आहे, तुला वेळ वाढून हवा आहे ना, मी तुला फक्त 15 दिवसांची मुदत देऊ शकतो, बाकी काही नाही. 15 दिवसाच्या आत तुला ही जागा रिकामी करावी लागेल, पण 15 दिवसानंतर आम्ही इथे येणारच. आणि हे बघ जीवा, अरे तू जेव्हा इथे ॲग्रीमेंट साईन केलेस ना, तेव्हा दुसऱ्या पेपरवरती असं लिहिलं होतं की ज्या क्षणी तू तुझ्या प्रोजेक्टला सुरुवात करशील आणि हे ॲग्रीमेंट साईन करशील ना, तेव्हा तुझी आयडिया, तुझं प्रोजेक्ट हे आमच्या कंपनीचं झालेलं असेल, आमच्या कंपनीची जबाबदारी असेल पूर्णपणे तुझं प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत. आपलं प्रोजेक्ट म्हणूनच आमची कंपनी तुझ्याबरोबर काम करणार. त्याच्यामुळे आता फक्त ते तुझ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर तुझी आयडिया, तुझं प्रोजेक्ट हे कधीच आमच्या कंपनीचं झालेलं आहे. ज्या क्षणी तू सही केलीस ना, त्या क्षणी तुझी आयडिया ही आमची आयडिया झालेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाला पूर्णपणे फसवलेलं असतं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, मला तुमच्या कंपनीबरोबर कामच करायचं नाही आहे. तेव्हा भास्कर काका म्हणतात, तुला काय वाटतं जीवा, तू आमच्याबरोबर काम नाही केलंस तर आता हे प्रोजेक्ट आम्ही बंद करू असं वाटतंय तुला? अरे इन्व्हेस्टर तर आमचाच आहे ना, या जागेमध्ये खूप इन्व्हेस्ट केली आम्ही, दुसरं कोणाला तरी आम्ही घेऊ आणि हे स्वप्न आम्ही पूर्ण करूच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्व्हेस्टर म्हणतात, आणि जर जीवा देशमुख तुम्ही हे प्रोजेक्ट सोडलं ना, तर मी अशी काळजी घेईन की तुम्हाला दुसरीकडे कुठेच काम मिळणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, प्लीज प्लीज असं काही करू नका, प्लीज तुम्ही त्यांना एक चान्स द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याने छान भजी चहा बनवलेल्या असतात. सगळेजण भरभरून कौतुक करतात. एकतर सर म्हणतात की काव्या, तुला बघितल्यानंतर मला माझ्या मुलीची आठवण आली. 3-4 वर्षे झाली माझी मुलगी USA आहे, पण तू जेव्हा बोलतेस, हसतेस, खेळतेस, तेव्हा माझ्या मुलीला भेटल्यासारखंच मला वाटतंय. आणि तुमच्या हाताला तर उत्तम चव आहे, भजी आणि चहा दोन्ही कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे, आणि तुम्ही बनवलेसुद्धा चवदार. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना काव्या, भजीमध्ये अगदी चवीला तुम्ही आईलासुद्धा मात दिलेली आहे. तेव्हा तिथे मानिनी येते आणि म्हणते, काय, कुणी मात दिली आहे मला? तेव्हा इकडे आता आलेले जे क्लायंट असतात ते म्हणत असतात की काव्या देशमुखने, मिसेस देशमुख यांनी. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, मिसेस देशमुख म्हणजे मी? नाही का? नाही म्हणजे मिसेस देशमुख तर हल्ली सगळेजण मलाच म्हणतात ना, त्याच नावाने मला आता ओ द्यायची सवय झाली. लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत सगळेजण मला मिसेस देशमुख असंच म्हणतात ना, ती हाक मारल्यानंतरच मी मागे वळून बघत असते, इतकी सवय झाली मला आता त्या नावाची. तेव्हा इकडे आता मानिनी म्हणत असते की जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून नवऱ्यालाच मी माझं सर्वस्व समजायला लागले, आणि त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे अगदी एकनिष्ठ होऊन मी संसार केलेला आहे. त्याच्यामुळे या नावाची आता जणू काही सवयच झाली मला, नाही का? अरे काय झालं, तुम्ही सगळेजण इतके सिरियस का झालात? मी आपली मस्करी करते, बाकी काही नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता तुमच्या इथे येऊन खरंच खूप छान वाटलं. इथे तुमच्या सुनेने जे काही भजी चहा आमच्यासाठी बनवली ते खाऊन आम्ही अगदी तृप्त झालो. तेव्हा इथे मानिनी म्हणते, हो का, मग पुन्हा या ना, जेवणासाठी सुद्धा या. तेव्हा इथे आता क्लायंट म्हणत असतात की मानिनी मॅडम, अहो तुमचा मुलगा पार्थ, पार्थ म्हणजे हिरा आहे, हिरा, त्याच्याबरोबर काम करताना खरंच खूप आनंद होतो आहे आम्हाला. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना, माझा पार्थ हिरा आहे ना, बरोबर बोललात तुम्ही. फक्त हिऱ्याची आहे ना पारख सगळ्यांनाच करता येत नाही, हिऱ्याची पारख करावी लागते आणि त्याचं मोल जपावं लागतं, पण ते सगळ्यांनाच नाही जमत. त्याचं मोल जपता येत नाही, हिऱ्याची व्यवस्थित त्यांना किंमत करता येत नाही, आणि मग काय होतं, त्या हिऱ्याची किंमत कमी होते की काय असं वाटायला लागतं आपल्याला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानिनीने अगदी काव्याला चांगला टोमणा दिलेला असतो, आणि ह्या टोमण्याची खरंच गरज असते. म्हणजे पार्थने आधी जे काही एफर्ट्स दिलेले असतात काव्यासाठी, आणि काव्याने जो काही त्याचा अपमान केलेला असतो अजूनही ती करतच असते, तरी इथे मानिनीने तिला चांगला टोमणा देत त्याची तिला जाणीव करून दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्लायंट जायला निघालेले असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, आई मी यांना सोडून येतो, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, ती करूनच मी घरी येतो. काव्या तुम्ही आहात ना? तेव्हा मानिनी म्हणते, हो काव्या आहे ना. काव्या कुठे चालली आता? मलासुद्धा काव्याबरोबर
खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, गप्पा मारायचे आहेत तिच्याबरोबर. जा पार्थ, तू निवांत ये, तुझी मीटिंग वगैरे आटपून तू निवांत ये. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानिनी काकू काव्याचा हात पकडून तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी म्हणत असते, जीवा अहो ॲग्रीमेंट साईन करताना, कुठल्याही पेपरवरती साईन करताना तुम्हाला ते पेपर वाचावेसे वाटले नाही का? प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समोरच्या माणसाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून का बरं इथे वागत असता? तुम्हाला स्वतःचं काम करता येतं की नाही नीट? अहो व्यवहार करत असताना सगळ्या गोष्टी वाचून केल्या पाहिजे, एवढी साधर अक्कल नाही आहे का तुम्हाला? नाही जीवा, एक गोष्ट मला कळले, तुम्हाला व्यवहार कळत नाही. तुम्ही आंधळेपणाने समोरच्या माणसावरती विश्वास ठेवत असता. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता इन्व्हेस्टर म्हणत असतात, हे बघा 15 दिवसाची मुदत दिले तुम्हाला. 15 दिवसाच्या आत तुम्ही हे आनंद निवास रिकामं करायचा, नाहीतर बुलडोजर घेऊन मी जेव्हा येईन ना तेव्हा मात्र मी थांबणार नाही आहे. जीवा म्हणतो, 1 मिनिट, बोलताना नीट बोला. तुम्हाला आहे ना हे आनंद निवास रिकामं करायची गरजच पडणार नाही आहे. मी स्वतः तुम्हाला ही जागा रिकामी करू देणार नाही. आमचा आनंद निवास कधीच आम्ही तुम्हाला देणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, बास झालं जीवा, बास झालं. आमचा आनंद निवास तुम्ही बोलूच नका. हे आनंद निवास तुमचं नाही आहे. जर ते तुमचं असतं ना तर आज तुमच्यामुळे ही आमची अवस्था झाली नसती. अहो तुम्ही इथे गणपती विसर्जनाच्या वेळी आनंद निवासचा आनंद काय चिटकवला म्हणजे तुम्ही आमच्या आनंद निवासचा भाग झालात असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही तेव्हा आनंद हा चिटकवलात, पण आज आमच्या आयुष्यातून तुम्ही सगळ्यांच्या आयुष्यातून आनंद हिरावून घेतलात. कळतंय तुम्हाला? म्हणून तुम्ही आमच्या आनंद निवासचा भाग कधीच होऊ शकणार नाही. आणि तुम्ही आता काही करूसुद्धा नका. आत्तापर्यंत जो काही त्रास दिलास ना तो खूप दिलात तुम्ही. मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे जीवा. अहो बाहेरची माणसं असतात ना, ते जेव्हा धोकेबाजी करतात तेवढा त्रास तेव्हा होत नाही जेवढा त्रास मला आत्ता झाला आहे. जेव्हा आपली माणसं खंजीर खुपसतात ना तो त्रास काहीसा वेगळाच असतो. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं मी काय केलं आहे? ही जागा या लोकांनी याआधीच खरेदी केली असेल ना, म्हणजे ही जागा आधीपासूनच यांच्याकडे होती. या जागेचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून यांनी ही जागा खरेदी केली आहे. मी फक्त ज्या जागी मला प्रोजेक्ट माझं उभं करायचं आहे, माझं स्वप्न उभं करायचं आहे, त्या पेपरवरती सही केली आहे. ही जागा मी खरेदी केलेली नाही आहे, मी विकायला सांगितलेली नाही आहे. नंदिनी तू प्लीज माझ्यावरती असे आरोप करू नकोस. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे आज जे काही झालं त्याच्यामध्ये तुमची काही चूक नाहीच आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं आहे ही जागा तुम्ही खरेदी केलेली नाही आहे म्हणून तुमचा याच्यामध्ये काही हस्तक्षेप नाही, पण ॲग्रीमेंटवरती सही तर तुम्हीच केलीत ना. जर हे ॲग्रीमेंट तुम्ही वाचलं असतात आणि जर तुम्ही त्यांना सांगितलं असतात की ही आनंद निवासची जागा आहे आणि मी इथे माझं प्रोजेक्ट उभं करणार नाही आणि तुम्ही सही केली नसती तर ह्या जागेवरती हे लोक आले असते का? निदान मला नंतर काहीतरी करता तरी आलं असतं. पण तुम्ही ॲग्रीमेंट सही करून तुम्ही सगळंच काही संपवून टाकलं जीवा. कळतंय का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी भयंकर चिडलेली असते जीवावरती. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता मानिनी म्हणत असते, हे सगळं काय आहे काव्या? अगं किती वेळा तुला सांगितलं तरीसुद्धा तू सारखं सारखं तेच करतेस. तेव्हा काव्या म्हणते, मानिनी काकू असं नाही आहे. त्या लोकांना खरंच इथे गरमागरम भजी आणि इथे चहा हवा होता. घरामध्ये कुणीच नव्हतं म्हणून मी फक्त त्या लोकांना बनवून दिलं. मी फक्त पारची मदत केली, बाकी काही नाही. तुम्ही समजताय तसं मी काहीही करत नाही आहे. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, अगं मी नको नको म्हणत असताना इथे पार्थला खायला देणं, त्याला पाणी देणं, त्याच्या अवतीभोवती फिरणं हे सगळं कशासाठी करतेस तू? प्लीज बास झालं. अगं तुझ्यासारखी मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये नको आहे मला. मला माझ्या मुलाला एक चांगलं भवितव्य द्यायचं आहे. त्याच्यासाठी एका चांगल्या मुलीची निवड करायची आहे मला. माझ्या मुलाला तू तुझ्यामध्ये गुंतून ठेवू नकोस. मला फक्त एवढंच सांगायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता इन्व्हेस्टर म्हणत असतात, बास झाला तुमचं, मला आता जास्त तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन ना तेव्हा ही जागा मला रिकामी हवी आहे. मी येईन आणि ही जागा बुलडोझरने नेस्तानाबूत करून टाकेन. तेव्हा मात्र तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करू नका, कारण आम्ही कुणीही थांबणार नाही आहोत. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज प्लीज एकदा तरी ऐकून घे ना माझं. मी खरंच सांगतोय गं, मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, बास झालं जीवा, आता मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे. समोरचा माणूस काहीतरी पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तुम्हाला ते सुद्धा ऐकून घ्यायचं नसतं ना, मग अशा चुका होतात हातातून. तेव्हा प्रेक्षकांनो
आता व्यवहार कळत नसल्यामुळे, कधीही बिझनेस केला नसल्यामुळे इथे जीवाची ही अवस्था झालेली असते. निदान त्यांनी इथे पार्थबरोबर या सगळ्याविषयी बोलायला तरी हवं होतं, पण पार्थ याच्याबरोबर जीवा बोलायलासुद्धा जात नाही आणि मग एवढ्या मोठ्या संकटामध्ये सापडतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मानिनी म्हणत असते, तुला हे वागणं शोभत नाही आहे काव्या. लग्न झाल्यानंतरसुद्धा तू तुझं अफेअर कंटिन्यू केलंसच ना. माझ्या मुलाला तू फसवलंसच ना. आता मला माझ्या मुलाला फसू द्यायचं नाही आहे. त्याला उगाच तू तुझ्या इथे प्रेमामध्ये झुरत ठेवू नकोस. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते. तेव्हा काव्या म्हणते, काकू सॉरी, पण लहान तोंडी मोठा घास घेते. तुम्ही जे काही वागताय ते तुम्हाला शोभतंय का आई म्हणून? अहो कशा वागताय तुम्ही? मी इथे काहीही करायला गेले तरी तुम्हाला चुकीची कशी काय वाटते हो? म्हणजे इथे मी पार्थला, तुमच्या मुलाला भूक लागली तर त्याची भूक भागवण्याचा प्रयत्न करते, त्याला तहान लागली तर त्याला तहान भागवण्याचा प्रयत्न करते, त्याला मदत हवी असेल तर मदत करण्याचा प्रयत्न करते, तरीसुद्धा मी तुम्हाला चुकीचीच वाटते? नाही काकू, कसं आहे ना, म्हणजे मी त्यांना जी मदत करते ना ती तुम्हाला दिसत नाही आहे. ते माझे मदतीचे हात तुम्हाला दिसत आहेत आणि ते हातच तुम्हाला आता नको आहेत ना. मानिनी म्हणते, नको आहेत मला. मला माझ्या मुलाचं आता नुकसान करायचं नाही आहे. माझ्या मुलासाठी मला अशी मुलगी आणायची आहे जी त्याच्यावरती जीवापाड प्रेम करत असेल, जी त्याला जपेल. अशा मुलीलाच मला या घरामध्ये आता सून म्हणून आणायचं आहे, असं मानिनी म्हणत असते. असं वाटतंय कधी एकदाची तू या घरातून निघून जातेस. नकोशी झाली आहेस तू मला. या घरातून तू कायमची निघून जा. माझ्या पारच्या आयुष्यातून निघून जा, असं मानिनी काव्याला म्हणते. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे, मी नकोशी झाली आहे ना तुम्हाला. कधी एकदा तुमच्या मुलाच्या आयुष्यातून कायमची निघून जाते असं वाटते ना तुम्हाला. निघून जाते मी. नाही, तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये मी आता थांबणार आहे. तुम्हाला जर मी एवढीच नकोशी वाटत असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलाला मोकळं करते, निघून जाते मी. तुम्हाला असंच वाटतंय ना मी इथून निघून गेल्यानंतर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील, सुरळीत होतील. तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करताय का? तेव्हा इथे मानिनी म्हणते, मी माझ्या मुलाचाच विचार करते आणि त्याच्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे. मी चुकीचे असेनही, मी बोलत नाही आहे की मी 100% बरोबर आहे, पण माझ्या मुलासाठी मी घेतलेला निर्णय चुकीचा नाही आहे, तो बरोबरच आहे. तो गेलीस तरी मला काही फरक पडणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, ठीक आहे मग, आत्ताच निघून जाते मी. आणि काव्या जाते प्रेक्षकांनो. तिचे ड्रेस वगैरे कपाटातून काढते, तिची इथे बॅग घेते, त्याच्यामध्ये तिचे बुक्स वगैरे ती भरून ठेवते, तिचे कपडे वगैरे ती आता पिशवीमध्ये टाकते आणि सरळ आता देशमुखांचं घर सोडून ती आपल्या घरी निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आपल्या आनंद निवासचं जे काही इथे आता चित्रात तयार करून आणलेलं असतं, इथे जीवाने ही बिल्डिंग तयार करून आणलेली असते, ती आता सगळी ती फेकून देते रस्त्यावरती. तेव्हा जीवाला वाईट वाटतं. जीवा म्हणतो, नंदिनी अगं काय करतेस तू? हे तू तोडून टाकलंस ना हे घर. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणते, जीवा, हे काड्यांचं आनंद निवास तुम्ही बनवलं होतं, हे तुटलं तर तुम्हाला इतकं वाईट वाटतंय. अहो, माझं जिवंत आनंद निवास तुम्ही इथे तोडायला मोडायला निघालात आणि तिथे एक नवीन वास्तू बनवायला निघालात. त्याचं मला किती वाईट वाटलं असेल याचा तुम्ही जरा तरी विचार केलात का? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी, मी खरंच काही मुद्दामून जाणून बुजून केलेलं नाही आहे गं. तू प्लीज एकदा माझं ऐकून घे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही जीवा, आता बास झालं. नाही, मला आता तुमच्याबरोबर राहायचंच नाही आहे. मी इथे प्रयत्न केला होता, मी विचार करत होते एकदा तुमच्याबरोबर इथे जुळून घेण्याचा, पण आता नाही. आता बास झालं. मी तुमच्याबरोबर माझं आयुष्य नाही काढू शकत. मला घुसमट होते तुमच्याबरोबर जीवा, आणि आता मला तुमच्याबरोबर राहायचं नाही आहे, असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, प्लीज प्लीज नंदिनी, असं काही बोलू नकोस. तू प्लीज माझं एकदा ऐकून घे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही जीवा, आता नाही. आता बास झालं. आता मला तुमच्याबरोबर राहायचं नाही आहे. मला तुमच्याबरोबर माझं आयुष्य घालवायचं नाही आहे. तेव्हा इथे आता जीवा तिला म्हणालेला असतो की नंदिनी, तू माझ्याबरोबर आहेस ना? अगदी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तू माझ्यासोबत असशील ना? ते सगळं इथे आता नंदिनी नाही म्हणते. नंदिनी आता जीवाला सोडून जाण्याचा निर्णय घेते. तिला असं वाटतं की जीवाने जे काही केलं आहे ते जाणीवपूर्वक केलं आहे, पण जीवाला त्याबद्दल काही माहितीच नसतं. तो इतका कन्फ्यूज झालेला असतो. त्याला इथे नंदिनीला सरप्राईज द्यायचं असतं, स्वतःचं प्रोजेक्ट उभं करायचं असतं. भास्कर काकांवरती त्याने ठेवलेला आंधळा विश्वास त्याला इथे भोगायला आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता पार्थ येतो आणि म्हणत असतो, आई अगं काव्या कुठे आहेत?
काव्या मला मगापासून दिसत नाही आहेत. मला त्यांना थँक्स म्हणायचं आहे, त्यांनी माझी मदत केली आहे ना. कुठे आहेत काव्या? तेव्हा मानिनी म्हणते, काव्या मला नाही माहिती कुठे गेली. गेली असेल घर सोडून. तेव्हा पार्थ म्हणतो, काय? घर सोडून गेले असतील. त्यानंतर रम्या म्हणते, आई अगं आपण इथे कुणाला भेटायला आलो आहे? तर इथे भास्कर काकांना भेटायला वसू आणि रम्या दोघीजणी आलेल्या असतात.